नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. जी घटना ही सत्य घटना झालेली आहे, आमच्या आसपासच झालेली आहे, आमच्या शेजारीच. तर नवरा बायको राहत होता, त्यांनी लव्ह मॅरेज केलेलं होतं. आता लव्ह मॅरेज घरच्यांच्या विरोधात केलेलं होतं आणि त्यांचे दोघांच्या घरच्या गरीब परिस्थिती होती, एवढे काय मनावाशी नव्हती. तर दोघंजणं इकडे पळून येतात. थोड्या दिवस संसार चांगला चालतो. त्यानंतर त्यांना छोटंसं बाळ होतं. आता पळून आल्यानंतर कसं मग घरच्यांची पण साथ नसते. तर लव्ह मॅरेज करताना सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. काळजी म्हणजे काहींचे घरचे ॲक्सेप्ट करतात, काहींचे नाही करतात. पण शक्यतो मला तर वाटतं घरच्यांच्या परवानगीनेच लग्न केलं पाहिजे, कारण ते बेस्ट ऑप्शन असतं मला तरी वाटतं. तर त्यांचं लव्ह मॅरेज होतं, त्यांना एक बाळ होतं. बाळ 6 महिन्याचं होतं. तर लव्ह मॅरेज केलेलं असतानासुद्धा त्यांचा नवरा दुसऱ्या मुलीच्या संग निघून जातो. तर बघू शकता का खरंच त्यांचं प्रेम होतं काय अट्रॅक्शन होतं, तुम्हाला काय वाटतं? लव्ह मॅरेज म्हणजे प्रेम असताना परत प्रेम होतं का? तर बिचारीचे म्हणजे आईवडिलांना सोडून आलेली आहे, छोटंसं बाळ आहे, भाड्याच्या रूममध्ये राहते. आता मुलाचा सांभाळ कसं करणार? नवरा तर निघून गेला दुसऱ्या मुलीच्या नादी लागून. तर ती एका ठिकाणी तिथे म्हणजे जॉब मागण्यासाठी आली ती. काय करणार, भाड्याची रूम, छोटंसं बाळ, तिला जबाबदारी. पण मग तिला जॉबला कसं घेणार? बाळ छोटंसं आहे, त्याला कोण लक्ष देणार? कारण लव्ह मॅरेज केल्यामुळे सगळे तुटले गेले बाहेरचे. तर किती म्हणजे वाईट परिस्थिती असते, बघू शकता तुम्ही. तर मला सांगा, यामध्ये चुकी कोणाची आहे? त्या मुलीची आहे का त्या मुलाची आहे? तर मला तरी वाटतं तुम्ही एवढा मोठा तुमचा आयुष्याचा निर्णय घेता तर विचार करून घेतला पाहिजे. व्यवस्थित ती व्यक्ती कशी आहे, काय आहे, त्याच्या घरी कोण कोण आहे. तुम्ही म्हणजे हे थोड्या दिवसाचं अट्रॅक्शन असतं, पण नंतर तुमचं अख्खं म्हणजे लाईफ फ्युचर खूप अवघड जाते. तर मला सांगा, ते छोटंसं बाळ, ती लेडीज कसं काम करणार, कसं सांभाळणार त्याला, त्याचं पुढचं फ्युचर काय असणार? खूप अवघड असतं असं म्हणजे समाजाने बघतो ना, अशा भरपूर घटना घडतात. तर तुम्हाला काय वाटतं या स्टोरीतून? त्या महिलेने काय केलं पाहिजे? खरंच लव्ह मॅरेज केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? माझं तरी मत आहे की अरेंज मॅरेज म्हणजे अरेंज मॅरेज जे आपल्या घरच्यांनी करून दिलेलं असतं तेच योग्य असतं. पुढं जरी काही प्रॉब्लेम झाला तरी घरचे साथ देतात. नाहीतर असं केल्यामुळे घरचे पण साथ देत नाही, कोणीच साथ देत नाही, खूप वाईट परिस्थिती होते. तर आपल्याला कोणाला बदनाम. तर ही सत्य घटना घडलेली आहे. चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू. तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.